श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 11 डिसेंबर, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मोक्षदा एकादशी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना समर्पित आहे। या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी नारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते। तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील पाळले जाते। या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा होत असते। भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते, संपत्ती आणि वंशवृद्धी होते। सगळी बिघडलेली अडलेली कामे पूर्ण होतात। एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचेही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते। या दिवशी उपाय केल्याने पैशांसह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत। उद्या बुधवार मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे। हे पान आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। शत्रुतास पितृदोष हा देखील दूर होईल। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच या झाडाचं एक पान हे आपल्याला घरात आणायचं आहे। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो, परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही। जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाही। आपण जर विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। जर तुमच्या मनामध्ये एखादी नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल, शारीरिक मानसिक किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल, किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल, तुमची महत्त्वाची कामं जी आहेत तर ती बिघडत असेल, तर असा शत्रू त्रास पितृदोष दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहेत। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी 9:30 वाजेपर्यंतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात। यावेळेत जर आपण हा उपाय जर केला तर आपल्याला या उपायाचं खूप पटकन आणि खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते। जर नाही तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही 12 वाजेपर्यंत सुद्धा हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल जे आहे तर ते घडवून येत असतात, कारण या झाडामध्ये दैवी शक्ती असते आणि त्या शक्तीचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तर तो बघायला मिळत असतो। अशाच वनस्पतींमध्ये एक वनस्पती आहे ती म्हणजे तुळस। एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिले जाते। तुळशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत
आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे वास्तुदोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि त्या घरात नेहमी सुख समृद्धी ही टिकून राहते। आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही, म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीचं एखादं गळून पडलेलं पान असेल तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही आजच हे पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून ठेवायचं आहे। हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे। यानंतर हळद कुंकू आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि एक काडी घेऊन त्या तुळशीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहिण्यापूर्वी तुम्हाला त्या तुळशीच्या पानावरती वरच्या साईडने एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे। जसे की तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू नष्ट होण्यासाठी असं लिहायचं आहे। जर तुम्हाला एखादी नोकरी पाहिजे असेल तर नोकरी मिळण्यासाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर या पानावरती आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायची आहेत। यानंतर या पानाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुम्ही ज्या पानावरती तुमची इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे। देवघरामध्ये अखंड दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी गुरुवार आहेत, लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे। यामुळे सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा, त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते 1 रुपयाचं एक नाणं, तुळशीचं पान आणि 2 लवंगा या 3 वस्तू बांधायच्या आहेत आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं, हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेल्या तर त्या तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला बांधून द्यायचं आहे। दररोज जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता, तुळशीची पूजा करता, तेव्हा तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुलसीला प्रार्थना करायची आहे। हा उपाय जर तुम्ही उद्या मोक्षदा एकादशीला जर केला तर मार्गशीर्ष हा महिना संपेपर्यंत तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। माता लक्ष्मी भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होईल। जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या मोक्षदा एकादशीला अवश्य करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।